नागपुर शहर के अंबाझरी थाना क्षेत्र में देर रात एक चौंकाने वाली वारदात घटी। एक रेस्टोरेंट मालिक पर 4 हमलावरों ने गोली चला दी, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। 15 अप्रैल की रात करीब 1:20 से 1:30 के बीच नागपुर के अंबाझरी थाना क्षेत्र में एक खौफनाक वारदात घटी। निम्बस कैफे के सामने स्थित सोशा रेस्टोरेंट के मालिक अविनाश राजू भूसारी उम्र 28 वर्ष अपने दोस्त और निम्बस कैफे के मैनेजर आदित्य के साथ बैठकर आइस गोला खा रहे थे। इसी दौरान 4 अज्ञात हमलावर 2 बाइक और एक सफेद रंग की मोपेड पर सवार होकर वहां पहुंचे। उनके पास मौजूद पिस्तौल से उन्होंने अचानक फायरिंग शुरू कर दी और अविनाश भूसारी को निशाना बनाते हुए गोली मार दी। घटना के बाद आरोपी मौके से फरार हो गए। गंभीर रूप से घायल अविनाश को तत्काल ओकॉर्ड हॉस्पिटल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। मृतक के पिता राजू भूसारी की शिकायत अब अंबाझरी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस अब हमलावरों की तलाश में जुट गई है। काल रात्री निम्बस कॅफेच्या समोर रात्री 1:20 ते 1:30 वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे। त्याच्यात अविनाश राजू भूसारी वय 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले, तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत। तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात ओकॉर्ड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे। अद्याप तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्या चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं। तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता। तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे। नाही, मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे सोशा रेस्टॉरंट नावाचं, त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत। त्याचा तपास चालू आहे। आता डीबी टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेले आहेत, तर ते तपास करणं चालू आहे। आपल्याला 6 पुंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे।